नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश मुंजाळ तुमच्या यशवंत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतोय. आपण 15 ऑगस्ट पासून जी PYQ मेंटरशिप प्रोग्राम चालू केला आहे त्या PYQ मेंटरशिप प्रोग्रामच्या सिरीज मधलं आज आपण विज्ञानाचं लेक्चर घेणार आहोत. विज्ञानाचं लेक्चर घेताना आपण काय करणार आहोत, आज आपण जो गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 चा जो पेपर झाला आहे, काय गट क 2025 चा जो पेपर झालाय त्या पेपर मधले विज्ञानाच्या प्रश्नाचे सविस्तर विश्लेषण मी तुम्हाला आज करून देणार आहोत. म्हणजे प्रत्येक प्रश्न कोणत्या एरियावरून आलाय, कोणत्या एरियावर येणार आहे, भविष्यात कोणतं प्रेडिक्शन काय असणार पाहिजे आपल्याला, हे मी तुम्हाला इथं काय करणार आहे सर्व क्लिअर करून देणार आहेत. ओके, चला टाइम न घालवता आपण बघूया. बघा PYQ म्हणजे काय असतं. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. काय असतं? प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ओके, याला आपण PYQ म्हणतो. ओके, PYQचं अनालिसिस का करायचं सर? काय PYQचं अनालिसिस का करायचं? PYQच्या अनालिसिसचे 3 फायदे असतात मित्रांनो, एक ध्यानात ठेवा. PYQ अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला 3 फायदे मिळणार आहे. कोणकोणचे फायदे आहेत ते बघा बरं. मी लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? PYQ पासून आपल्याला काय करता येतं? प्रिडिक्शन करता येतं. म्हणजे एखाद्या टॉपिकवर प्रश्न ह्या वर्षी जर पेपर प्रश्न आला तर त्याच टॉपिकवर पुढच्या वर्षी किंवा भविष्यात कोणत्याही पेपरला तो प्रश्न रिपीट होण्याची किंवा त्याच्याशी निगडीत असलेले त्या टॉपिकशी निगडीत असलेले प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते. ओके, हा झाला आपला प्रिडिक्शन करताना काय करायचं. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आपल्याला गॅमा रेवर प्रश्न विचारला होता. काय विचारला होता? गॅमा रेवर प्रश्न विचारला होता. गॅमा रे मध्ये विद्युत चुंबकीय क्षेत्रामध्ये कुठं गॅमा रे विचलित होतात असं विचारलं होतं. त्याच्या अगोदरच्या पेपरमध्ये गॅमा रेची आयनीभवन क्षमता विचारली होती. ओके, म्हणजे गॅमा रे आता झाला, हा गॅमा रे झाला. ओके, याचा टॉपिक जर विचार करायचा झाला तर काय होतं? रेडिओ ऍक्टिव्हिटी. ओके, ह्या टॉपिकच्या अंतर खाली गॅमा, अल्फा, बीटा, गॅमा हे 3 रे येतात. ओके, ह्या 3 रेवर प्रश्न येण्याची शक्यता आहे का? तर आहे. ह्या वर्षी त्यांनी काय केलं? गॅमा रेवर विचारला. पुढच्या वर्षी काय विचारतील? अल्फा रेवर विचारतील किंवा बीटा रेवर विचारतील. ओके, त्यामुळे PYQ करताना तुम्ही नुसतं त्याचं उत्तर फक्त त्याचं उत्तर काढून त्याला पुढे जाणे अपेक्षित नाही. PYQचं विश्लेषण म्हणजे तो प्रश्न कसा आला, का आला, कोणत्या टॉपिकवर आला, कोणता एरिया त्याने कव्हर केला होता, त्या प्रश्नामध्ये लॉजिक काय लागत होतं हे पण तुम्हाला करणं गरजेचं आहे. जो विद्यार्थी असा करेल, आणि हे केलेलं आहे मित्रांनो. आता बघा, आमचे जे मित्र पोस्ट होल्डर आहेत किंवा आपले जे सागर सर, आठवळे सर आहे, त्यांनी आम्हाला सतत सांगत असते किंवा मी पण तुम्हाला सतत सांगत असतो की PYQ अनालिसिस करताना फक्त उत्तर क्लिक करून किंवा उत्तर पाठ करून चालत नाही, तर त्या PYQचे त्या प्रश्नाचे संपूर्ण अनालिसिस तुम्हाला योग्य रीतीने करावं लागतं. ओके, बघा PYQ मधून काय करावं लागतं? प्रिडिक्शन करता येतं. PYQ पासून तुम्हाला काय होतं? तुमचं लॉजिक डेव्हलप होतं मित्रांनो. लॉजिक काय होतं? किंवा चूक आहे का अचूक विचारलेलं आहे, सत्य किंवा असत्य विचारलेलं आहे, विधान दिलेले असतात किंवा जोड्या लावा दिलेल्या असतात. एक जर जोडी जळली तर तुम्हाला टाइम कसा वाचायचा हे तुम्हाला इथं सगळं या सिरीज मध्ये तुम्हाला कळणार आहे. ओके, पुढचं आहे बघा, PYQतून एरिया कव्हर होतो मित्रांनो. तुमचा एरिया म्हणजे बघा, वनस्पती वर्गीकरणावर आता आपल्याला दिसतंय वनस्पती वर्गीकरण किंवा प्राणी वर्गीकरण, या दोन्ही चॅप्टरवर नेहमी प्रत्येक पेपरला प्रत्येक एक्झामला एक तरी प्रश्न असतो. म्हणजे आपल्याला तो एरिया कळतोय की बाबा हा चॅप्टर केल्यावर आपल्याला एक प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. कोणत्या टॉपिकवर प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे हा आपल्याला कधी कळतं आपल्याला? तर ते PYQ विश्लेषण केल्यानंतर कळतं. ओके, हे असं तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं PYQचं जेव्हा तुम्ही अनालिसिस करता त्यावेळेस असं करणं तुम्हाला गरजेचं आहे मित्रांनो. ओके, चला पुढे जाऊया. बघा, पहिला प्रश्न होता आपला PYQ मधला, आपली जी आपण गट क पूर्व परीक्षा पेपर घेणार त्या पेपर मधला पहिला प्रश्न होता. काय होता रे प्रश्न पहिला होता, कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. ओके, कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी काय केलं? आयोगाने 4 सेंटेन्स दिले होते, 4 विधाने दिली होती. ओके, आणि काय विचारलं होतं प्रश्न खाली? वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे विचारलं होतं आपल्याला. काय विचारलं होतं? बरोबर आहे असं विचारलं होतं. ओके, आता बघा सर्व आपण विधाने वाचूया एक एक. ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियाच्या गवताळ प्रदेशात मैदानात आढळतो. काय आढळतो? कांगारू कुठे आढळतो? तर सर्वांना माहिती आहे कांगारू कुठे आढळतो? ऑस्ट्रेलिया खंडामध्ये किंवा ऑस्ट्रेलिया देशात किंवा त्याच्या शेजारच्या टास्मानियाच्या गवताळ प्रदेशामध्ये कांगारू आढळतो. ओके, हे तुमचं विधान काय आहे? बरोबर आहे. काय तुमचं बरोबर आहे. आता सुरुवातीला लगेच काय करायचं? तुमचं एखादं विधान जर तुम्हाला आलं की बाबा हे बरोबर आहे तर लगेच पर्यायाकडे जायचं. बघा, फक्त अबरोबर
बरोबर अ बरोबर, म्हणजे चारही पर्यायामध्ये अ आहे. मग आता पुढच्या विधानाकडे जायचं. काय करायचं? पुढच्या विधानाकडे जायचं. ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत. बरोबर आहे मित्रांनो. काय हे विधान पण तुमचं काय आहे? बरोबर आहे. कांगारू हा काय आहे? टेरेस्ट्रियल आहे, म्हणजे जमिनीवर राहणारा प्राणी. काय आहे? जमिनीवर राहणारा प्राणी. आणि तो काय आहे? शाकाहारी, मांसाहारी नाही. तो काय हर्बीवोरस प्राणी आहे. ओके, त्याच्यामुळे तुमचं ब विधान पण तुमचं बरोबर आहे. आता लगेच पर्यायाकडे जायचं. बघा पर्यायामध्ये इथं पर्यायामध्ये ब दिसत नाही तर कटला. इथं आहे ब, इथं आहे ब, इथं आहे ब, म्हणजे तुमचा एक पर्याय तुमचा काय झाला? इथं एलिमिनेट झालेला आहे. ओके, पुढचा बघा. पुढील पाय खूप लांब आणि शक्तिशाली असतात, तर मागील पाय लहान आणि कमकुवत असतात. ओके मित्रांनो, हे आयोगाने इथं आपल्याला फसवलेलं आहे. काय आयोगाने इथं आपल्याला काय केलेलं आहे? फसवलेलं आहे. कांगारूचे जे पुढील पाय असतात ते काय असतात? कमकुवत असतात, आणि मागील पाय जे असतात ते मजबूत असतात. बघा तुम्हाला इथं मी फोटो आलेला आहे. हे पुढील पाय आहे त्याचे. हे पुढील पाय काय कमकुवत आहे. ते हमेशा नेहमी काय करतो? तो ते उचलून धरलेले असते ते पाय. त्याच्यावर जास्त भार असतो का त्याचा? तर नाही. त्याचा उभा राहिल्यास भार कोणचा आहे? त्याचा खालचे मागील पाय. ओके, मागील पाय कसे असतात? त्याचे मजबूत असतात. ओके, म्हणजे क विधान काय तुमचं चुकीचं आहे. म्हणजे क विधान चुकीचं आहे, म्हणजे इथं क आलं, तुमचा पर्याय गेला. राहिले किती? दोन. ओके, आणि आता लास्टचा ऑप्शन बघा. मादीला भ्रूण पिशवी असते, तिला मासुपियम म्हणतात. एकदम बरोबर आहे मित्रांनो. कांगारूला आपण कांगारूचं जर योग्य निरीक्षण केलं तर त्याला एक भ्रूण पिशवी असते. त्याच्यामध्ये काय असते? ते त्याचं जे पिल्लू असतं, त्या पिल्लूचं जे भ्रूण अवस्थेत असतं त्यावेळेस ते काय केलं? त्या मादीमध्ये तिला काय करतं? पिशवीमध्ये काय केलं जातं? कांगारू फीड करीत असतो. ओके, त्याच्यामुळं हे तुझं विधान बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार तुमचं? अ ब ड उत्तर येणार आहे. ओके, 4 नंबरचा पर्याय तुमचं काय असणार आहे? योग्य असणार आहे. ओके, म्हणजे असं प्रत्येक प्रश्नाला काय करायचं? ऑप्शन पाहायचं. जर तुम्हाला उत्तर जर लगेच तात्काळ निघत असेल तर एलिमिनेशन मेथड इज बेस्ट मेथड काय असते? पेपर सोडण्याची बेस्ट मेथड असते. ओके, त्यामुळे यांनी काय होतं? टाइम पण वाचतो तुमचा, आणि तुम्हाला लवकर अपेक्षित उत्तरापर्यंत लवकर पोहोचता पण येतं. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, आपल्याला विचारला होता प्रश्न दुसरा. घातक सबस्टर्शियन काय? घातक सबस्टर्शियन मलेरिया होतो, कशामुळे होतो विचारलेला आपल्याला. आता घातक सबस्टर्शियन मलेरिया, आता जनरली आपण अभ्यास करताना काय करत असतो? की मलेरिया हा रोग आहे, तो कशामुळे होतो? कवकजन्य रोग आहे. आपल्याला माहिती आहे कीटकजन्य रोग आहे. ओके, आणि ह्या कोणत्या कीटकापासून होत असतो? तर प्लाझ्मोडियम वायवेक्स मुळे होत असतो. सर्वांना माहिती आहे. आपलं पाठ असतं, काय असतं? पाठ असतं. आपण लगेच पहिलं वाचलं ऑप्शन घातक टर्शियन मलेरिया. मलेरियावर आपला जास्त फोकस जातो, आणि पहिल्या ऑप्शन मध्येच काय आयोगाने फसवलेलं आहे आपल्याला? काय दिलेलं आहे? प्लाझ्मोडियम वायवॅक्स, आणि आपण पाठ केलेलं असतं ते. त्याच्यामुळे उत्तर आपण लगे एक करतो, पुढे जातो. तर नाही मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. काय? घातक सबस्टर्शियन मलेरिया. काय? घातक सबस्टर्शियन मलेरिया म्हणजे असा मलेरिया जो त्याचे क्युअर होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. जर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स पासून जो मलेरिया होतो त्याचे क्युअर होण्याचे चान्सेस असतात, परंतु घातक जर सबस्टर्शियन मलेरिया जर तुम्हाला झाला तर तो क्युअर होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. तो कोणत्या ह्याच्यापासून होतो? तर तो होतो प्लाझ्मोडियम फाल्सीपेरम पासून. कुठून होतो? कोणत्या कीटकापासून होतो? प्लाझ्मोडियम फाल्सीपेरम. ओके, आता बघा, मग त्याच्यामुळे हे ऑप्शन बघताना हे लॉजिक डेव्हलप करा मित्रांनो. काय? हे लॉजिक डेव्हलप करा तुमचं. ओके, आता जो मलेरिया आहे त्याला आपण मराठीमध्ये हिवताप म्हणतो. प्लाझ्मोडियम या प्रोटिस्टमुळे काय? आदिजीवामुळे हा कीटकजन्य होणारा कीटकजन्य संसर्गजन्य रोग आहे. ओके, प्लाझ्मोडियमच्या वायवॅक्स. प्लाझ्मोडियमच्या 4 जाती मित्रांनो. हे चारही पर्याय काय? 12वीच्या पुस्तकामध्ये, 12वीचं जे बायोलॉजी त्याच्यामधून हा प्रश्न सेट केलेला आहे. ओके, बघा, हे चारही पर्याय त्याचे 4 प्रकारे: प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम फाल्सीपेरम, प्लाझ्मोडियम ओव्हेल आणि प्लाझ्मोडियम मलेरियाई. ओके, हे त्याचे 4 प्रजाती आहे, आणि याच्यापासून गंभीर आजार जो होतो तो कशापासून होतो? तर प्लाझ्मोडियम फाल्सीपेरम मुळे. कोणत्यामुळं? प्लाझ्मोडियम फाल्सीपेरम मुळे काय होतं? आपल्याला गंभीर आजार होतो. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार तुमचं? 2 नंबरचं पर्याय तुमचं याचं उत्तर आहे. ओके, आलं लक्षात? इथं आयोगानं आपल्याला इथं गुगली काय टाकली होती? तर इथं ह्या प्रश्नामधलं पीओके अनालिसिस करताना काय केलं पाहिजे? तर प्लाझ्मोडियम वायवॅक्स हा जनरली होतो, पण प्लाझ्मोडियम फाल्सीपेरम हा घातक सबस्टर्शियन मलेरिया प्लाझ्मोडियम फाल्सीपेरम मुळे होतो. म्हणजे ह्या 2 पर्यायामध्ये तुम्हाला उत्तर म्हणजे कन्फ्युजन होत असतं. 2 पर्याय असते त्याच्यामुळे कन्फ्युजन होत असतं. तर हा प्लाझ्मोडियम वायवॅक्स कट करायचा होता, आणि आपल्याला उत्तर काय द्यायचं होतं? प्लाझ्मोडियम फाल्सीपेरम. ओके, चला पुढे बघा. यशवंत अकॅडमी जी आता आपली 2026 ची तलाठी किंवा गटकची पूर्व परीक्षा आहे, त्या पूर्व परीक्षेसाठी यशवंत अकॅडमी टेस्ट सिरीज घेऊन येत आहे मित्रांनो तुमच्यासाठी. टेस्ट सिरीज कधीपासून चालू होणार आहे? 30 ऑगस्ट पासून टेस्ट सिरीज चालू होणार आहे. ओके,
आणि टेस्ट सिरीज कशी असणार आहे, पूर्णतः आयोगाच्या धर्तीवर असणार आहे मित्रांनो. आम्ही काय केलेलं आहे, पीवायक्यू विश्लेषण केलेलं आहे आणि पीवायक्यू कोणत्या टॉपिकवर आलेले काय, पीवायक्यू कोणत्या टॉपिकवर आलेले त्या पीवायक्यूचे अनालिसिस करून तसे आम्ही पेपर काय केले, तयार केले तुमच्यासाठी. भविष्यात जे पेपर प्रश्न रिपीट होणार आहे किंवा भविष्यात ज्या टॉपिकवर पेपर आयोग काय करतं, प्रश्न विचारत असतं, त्या प्रश्नावर आम्ही आपले पेपर सेट केलेले आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आणि पेपर कसे असणार आहे, जसा आयोगाचा पेपर बाय लँग्वेज असतो, काय आयोगाचा पेपर जसा बाय लँग्वेज असतो, मराठी आणि इंग्लिश मध्ये असतो, तसंच पेपर आपला असणार आहे. म्हणजे आयोगाचा पेपर सोडताना जो मला सॉल्व्ह करताना जो तुम्हाला जो फील येतो, तोच फील ही काय करणार, टेस्ट सिरीज तुम्हाला देणार आहेत. फीस किती असणार आहे याची, तर नाममात्र फीस 99 रुपये फीस असणार आहे. पहिल्या 250 विद्यार्थ्यांना 50% ऑफ असणार आहे मित्रांनो. आणि सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात खाली तयार केलेली एक टेस्ट सिरीज आहे. ओके, आता किती टेस्ट असणार आहे, तर 7 टेस्ट असणार आहे. एकूण किती, 7 टेस्ट असणार आहे. त्यातल्या ज्या पहिल्या सुरुवातीच्या 2 टेस्ट असणार आहे त्या पीवायक्यू बेस्ड टेस्ट असणार आहे आणि बाकीच्या 5 ज्या आहे त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह असणार आहे. ओके, कुठं मिळणार तुम्हाला ही, तर आपल्या यशवंत अकॅडमीचं जे ऍप आहे त्या ऍप मध्ये टेस्ट सिरीज तुम्हाला उपलब्ध होणार आहे. लवकरात लवकर ते ऍप डाउनलोड करा आणि लवकर आपला प्रवेश निश्चित करा. ओके, चला पुढं बघा. प्रश्न तिसरा काय विचारला होता आपल्याला, खालीलपैकी कोणत्या झुवाईड काय, खालीलपैकी कोणत्या झुवाईड निडारियामध्ये काय, खालीलपैकी कोणत्या झुवाईड निडारियामध्ये संरक्षण आच्छादन असते. ओके, आता संघ फायलम निडारिया. ओके, फायलम निडारियावर हा प्रश्न आहे. ओके, त्यात फायलम निडारियाला काय म्हणतात, अजून एक जुनं नाव काय त्याला, तर सिलेंटाराटा. ओके, तर या सिलेंटाराटा मध्ये काय काय येतं, तर सी कोरल्स येतात तुमचे, सी अॅनिमोन येतो, सी पेन येतात, सी फॅन येतो तुमचे. ओके, हे कुठे येतं तुमचे एक्झाम्पल, सी निडारिया, फायलम निडारियाचे एक्झाम्पल आहे. ओके, आता त्याने आतने डीप मध्ये जाऊन काय विचारलं, तो झुवाईड विचारला. निडारियाचे झुवाईड जे असतात त्या झुवाईड मध्ये, झुवाईड म्हणजे काय रे, एक कॉलनी टाईप. निडारिया हा कॉलनी मध्ये राहणारा संघ आहे मित्रांनो. याच्यातले जे प्राणी आहे ते आपल्या कॉलनीमध्ये, आपली जशी सोसायटी असते. ओके, त्या सोसायटीमध्ये आपण सगळं किती 15 फॅमिली, 10 फॅमिली किंवा 20 फॅमिली, 30 फॅमिली अशा त्या सोसायटीमध्ये राहतो. सेम तसंच हे निडारियाचं काय असतं, कॉलनीमध्ये राहणारे प्राणी असतात. ओके, आता त्या प्रत्येक आता जसं सोसायटीमध्ये सचिव असतो, वॉचमॅन असतो, सेक्रेटरी असतो. ओके, सगळं लक्ष द्यायला वेगवेगळे आपण काय केले असते, नियुक्ती केलेली असते. तसंच या निडारिया त्या झुवाईड मध्ये काय केलेलं असतं, वेगवेगळे नियुक्ती केलेली असते. ओके, तर आता याच्यामधलं आपल्याला काय विचारलेलं, संरक्षणाचे आच्छादन करण्याचं काम कोणचा झुवाईड करतो, हे आपल्याला काय विचारलं होतं, प्रश्नामध्ये विचारलं होतं. ओके, तर याचं उत्तर असणार आहे मित्रांनो फायलोझाईड. काय, फायलोझाईड याचं उत्तर असणार आहे. आता हे फायलोझाईड हे काय असतं, पानासारखं स्ट्रक्चर असतं मित्रांनो. काय असतं, पानासारखं स्ट्रक्चर असतं आणि ते पानासारखं स्ट्रक्चर पूर्ण तुमच्या कॉलनीला काय करतं, संरक्षण देण्याचं काम करतं. ओके, आता याचं जर ट्रोपोझाईड आहे, काय ट्रोपोझाईड आहे, याचं काम काय असतं मित्रांनो, हे नळीसारखं किंवा आपलं जे मुख असतं, आपलं जे माउथ आहे, या माउथ सारखं याचं स्ट्रक्चर असतं, नळीसारखं स्ट्रक्चर असतं. आणि हे काय करतं तुमचं त्या कॉलनीला किंवा त्या झुवाईडला सगळ्या, तर ते काय करतं, तुमचं अन्न किंवा पोषण पोहोचण्याचं काम कोण करतं, अन्न किंवा पचन किंवा पोषण पुरवण्याचं काम करतं, कोण करतं, तर ट्रोपोझाईड हा झुवाईड करतो. ओके, आणि डॅक्टिलोझॉइड काय, डॅक्टिलोझॉइड हा झुवाईड काय करतो, तर याच्याकडे काय असतं माहितीये का, याच्याकडे स्पर्शक आणि दंड पेशीयुक्त याचं स्वरूप असते. याची रचना कशी असते, स्पर्शक आणि दंड असते. ते काय करतं, जो बाहेरून जो एखादा हल्ला झाला, काय झाला, बाहेरून एखादा हल्ला झाला किंवा भक्ष्य, ज्यांना जे खाण्यासाठी जे भक्ष्य लागतं ते भक्ष्य पकडण्याचं काम कोण करतं, तर तुमचा डॅक्टिलोझॉइड हा झुवाईड करतो. ओके, आलं लक्षात. याचं उत्तर काय असणार आहे मग, आता निडारियामध्ये कोणतं झुवाईड हे संरक्षणाचं काम करतं, तर फायलोझाईड हे याचं उत्तर असणार आहे. ओके, चला पुढे बघा. प्रश्न 4, भुईमुगावर टिक्का काय विचारलेला आपल्याला, भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो, कोणत्या कारक जीवामुळे होतो. ओके, आपल्याला भुईमुगावर टिक्काचा कारक जीव विचारलेला आहे मित्रांनो. मागच्या जर तुम्ही 5-6 प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला वनस्पतीच्या रोगावर नेहमी एक प्रश्न आलेला आढळतो आणि त्यातलं त्यात त्यांचे आवडते 4-5 रोग आहे वनस्पतीचे. भुईमुगावर टिक्का, तांबेरा, तुमचा अजून ब्लॅक स्मट, ज्वारीवरील ब्लॅक स्मट, हे त्यांचे फिक्स आवडते वनस्पतीचे रोग आहे. ते तुम्ही जर व्यवस्थित पाठ जर केले तर तुम्हाला हे लक्षात, याचं नाव उच्चारण्यासाठी अवघड असतात, त्याच्यामुळे हे पाठ होत नाही आपल्याला. पण ते सतत जर तुम्ही त्याचं रिव्हिजन करत राहिला तर ते 100% तुमच्या पाठ होईल. ओके, बघा आता भुईमुगावर टिक्का विचारलं होतं आपल्याला. बघा पहिलं ऑप्शन होतं
पुसिनिया प्रजाती, ओके. दुसरं होतं सर्कोस्पोरा पर्सोनेटा, तिसरं होतं ऍस्परजिलस प्रजाती आणि चौथं होतं युस्टिलागो प्रजाती, ओके. आता याच्यातला जो भुईमुगावर टिक्का आहे तो कोणत्या प्रजातीमुळे होतो, तर तो सर्कोस्पोरा पर्सोनेटामुळे होतो. काय होतो, सर्कोस्पोरा पर्सोनेटामुळे तो काय होतो, रोग, भुईमुगावर टिक्का हा रोग होतो, ओके. आता पुढचे जे बाकीचे जे 3 पर्याय, उरलेले जे 3 पर्याय त्याच्यापैकी बघा, जो तांबेरा आहे, काय पुसिनिया प्रजातीपासून गव्हावरील तांबेरा रोग आहे, काय गव्हावरील तांबेरा, ब्लॅक स्मट म्हणते त्याला इंग्लिश मध्ये, ब्लॅक स्टेम स्पट, ब्लॅक स्टेम स्मट, ओके. हा ब्लॅक स्टेम स्मट डायरेक्ट आयोग काय करतं, जोड्या लावायला विचारलेलं होतं मागच्या वर्षी 2000, आता 2000 गट क 2000 पूर्व 25चा पेपर आहे, ओके. 26चा जे गट ब ची जो पेपर होता त्याच्यामध्ये जोड्या लावा हा प्रश्न विचारलेला होता. सेम पर्याय होते आणि त्यांचे ऑप्शन दिलेले होते, ओके. तर पुसिनिया प्रजाती कशा मुळे कोणता रोग होतो, तर तुमचा ब्लॅक स्टेम स्मट ऑफ व्हीट होतो, ओके. आता जो एस्पेर्जिलस हे ऍस्परजिलस प्रजाती त्याच्यामुळे कोणता होतं, तर काळी काजळी, त्याला मराठीमध्ये काळी काजळी म्हणतात, त्याच्यामुळे त्याच्या कोणत्या ऍस्परजिलस स्पेसिस पासून कोणता होतो, तर ब्लॅक मोल्ड नावाचा रोग होतो, ओके. ब्लॅक मोल्ड ध्यानात ठेवा. आणि जो युस्टिलागो स्पेसिस आहे, युस्टिलागो स्पेसिस पासून कोणता होतो, तर लूज स्मट ऑफ व्हीट होतो, लूज स्मट ऑफ व्हीट, हे ध्यानात लक्षात असू द्या, ओके. चलो चालतंय, ओके. चला पुढे बघा, प्रश्न क्रमांक 5. आता हे आपल्या डे टू लाईफ मधला प्रश्न होता, ते फक्त त्याचं सायंटिफिक नाव विचारले असल्यामुळे किंवा त्याला इंग्लिशमध्ये जे कॉमन नाव आहे ते विचारले असल्यामुळे इथं विद्यार्थ्यांचं काय झालं, गोंधळ उडालेला आहे, ओके. बघा इथं काय विचारलं होतं, प्रश्न 5. मिराबिलिस जलापा, काय मिराबिलिस जलापा 4 o'clock म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, काय म्हणतात 4 o'clock, ही वनस्पती कुळातील आहे, कोणत्या वनस्पती कुळातील आहे असं आपल्याला काय विचारलं होतं, त्याची फॅमिली विचारली होती, काय विचारली होती, त्याची फॅमिली. म्हणजे हा प्रश्न कुठून आलेला आहे, तर यांनी कोणता एरिया कव्हर केलेला आहे, तर यांनी प्लांट क्लासिफिकेशन हा एरिया कव्हर केलेला आहे. आणि प्लांट क्लासिफिकेशन करताना त्यांनी काय केलंय, डीप मध्ये जाऊन थोडं फॅमिली विचारलेली होती, आपल्याला एका प्लांटची फॅमिली विचारली होती, ओके. आता याला आपण 4 o'clockला मराठीमध्ये काय म्हणतो, आता गुलबक्षीचं फुल आपण सर्व म्हणतो, गुलबक्षीचं फुल काय होत असतं, ते गुलबक्षीचं फुल हे संध्याकाळी 4 वाजता त्याचं कळी फुलते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती कोमुजून जाते, ओके. म्हणजे 4 वाजता फुलणारे फुल म्हणून त्याला काय म्हणतात, 4 o'clock फ्लावर, ओके. हे ध्यानात ठेवायचं. आता याची फॅमिली विचारलेली आहे आपल्याला, याची फॅमिली कोणची रे मित्रांनो, याची फॅमिली निक्टाजेनेसी, कोणची फॅमिली, निक्टाजेनेसी. उत्तर काय असणार तुमचं, 4 असणार आहे, ओके. आता बघा, मी खाली सांगितलेलं तुम्हाला, मिराबिलिस जलापा या वनस्पतीला सामान्य भाषेत काय म्हणतात, 4 o'clock म्हणतात, किंवा मराठी त्याला काय म्हणतात, गुलबक्षी म्हणतात, ओके. याची फॅमिली कोणची आहे, तर निक्टाजेनेसी या 4 o'clock फॅमिलीमध्ये येते, ओके. कोणत्या फॅमिलीमध्ये येते, 4 o'clock हा प्लांट कोणत्या फॅमिलीमध्ये येतो, तर तुमचा निक्टाजेनेसी, ओके. याचं वैशिष्ट्य काय आहे, तर संध्याकाळी 4च्या सुमारास ते फुलतात आणि सकाळी मिटतात, म्हणून याला 4 o'clock प्लांट म्हणतात, ओके. आता जे आपलं पहिलं ऑप्शन होतं अॅकॅन्थेसिया कुळात, काय या फॅमिलीमध्ये जे आपली आडूळसा आहे, कडू किरा इथे, हे काय येते, हे प्लांट कुठे येते, अॅकॅन्थेसिया मध्ये येते, ओके. अॅकॅन्थेसिया फॅमिलीमध्ये येते. पुढचं अमेरॅन्थेसी मध्ये कोणचे येते, तर तुमचे राजगिरा, माठ, या बीट यासारखे वनस्पती कुठे येते, तर अमेरॅन्थेसी मध्ये येतात, ओके. आणि सोलोनेसी मध्ये कोणचं येते, सोलोनेसी फॅमिली, सोलोनेसी मध्ये कोणचे येते, तुमचे बटाटा, टोमॅटो, वांगी, तंबाखू, हे काय म्हणते याला सोलोनेसी मध्ये, हे सोलोनेसी फॅमिलीमध्ये हे तुमचे बटाटा, टोमॅटो, वांगी हे काय वनस्पती काय येत असतात, ओके. याला नाईट शेड कुळ म्हणतात, नाईट शेड, ओके. नाईट शेड कुळ म्हणतात, हे इथं लक्षात असू द्या, ओके. चला पुढे चला बघा, प्रश्न क्रमांक 6 विचारला होता. प्रश्न अतिशय सोपा होता, जो 4-5 किंवा 1-2 वर्षापासून जे तयारी करतात त्यांना रायझोबियम वाचण्यात येतं 100%, त्याच्यामुळे हे सोपं होतं, ओके. बघा आता, शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग, काय हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाच्या मदतीने करू शकतात, ओके. आता काय विचारलं होतं बघा, सूक्ष्म जीवाणूच्या, काय सूक्ष्म जीवाणूच्या, आणि आयोगाने पर्यायामध्ये लगेच दिलं विषाणू. जीवाणू म्हणल्यावर विषाणू येणार का, तर नाही. तुमचं ब तैदस काय झालं, प्रश्न वाचल्या तुमचं ब कट झालं. आता बघा, ब कोणत्या पर्यायामध्ये, 2 नंबरचा पर्याय तुमचा गेला,
ओके, म्हणजे हा तुमचा लॉजिक डेव्हलप झाला पाहिजे. हा कधी होतो तर पीवायक्यू सोडताना, पीवायक्यू सॉल्व्ह करताना, पीवायक्यूचं अनालिसिस करताना हा तुमचा अनालिसिस डेव्हलप किंवा लॉजिक डेव्हलप होत असतं. ओके, बघा बुरशी येणार का, फंगस येणार नाही. जीवाणू म्हणल्यावर फंगस येऊ शकत नाही. ओके, हे ध्यानात ठेवायचं. म्हणजे तुमचा क पण गेला, तुमचा क गेला, तुमचा क गेला. आलं उत्तर मित्रांनो. प्रश्नामध्येच उत्तर देता आयोग कधी कधी असे काही काही प्रश्न विचारता आयोग कधी कधी प्रश्न सेट करताना असे प्रश्न सेट करते की त्या प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर मिळून जात असतं. त्याच्यामुळे तुमचं लॉजिक डेव्हलप करा. पीवायक्यू अनालिसिसचा हाच फायदा होता मित्रांनो. जे पोस्ट होल्डर असतात किंवा ज्यांना जे टॉपर असतात ते टॉपर ह्या गोष्टीवर काम करतात मित्रांनो. तर आपल्याला पण ते केलं पाहिजे. टॉपर करतात ना, मग आपण का करू शकत नाही, आपण पण ते केलं पाहिजे. ओके, आता बघा याचं उत्तर काय असणार मग तुमचं, रायझोबियम. ओके, काय असणार आहे, रायझोबियम. आता रायझोबियम हा काय जीवाणू आहे. आता प्रश्नामध्ये जीवाणू दिलेला आहे, तो जीवाणू आहे. ओके, आता तो काय करतो, जे आपले लेग्युमिनस प्लांट आहे म्हणजे शेंगवर्गीय प्लांट आहे, म्हणजे कोणकोणचे तुमचे हरभरा झालं, तुमचं मूग झालं, तुमचं सोयाबीन झालं, वाटाणा झालंय, याच्या मुळावर काय करत असतो, तो गाठी निर्माण करत असतो. काय करत असतो, गाठी निर्माण करत असतो. आणि त्या गाठीद्वारे काय करत असतो, तो मातीतील नायट्रोजन काय करत असतो, शोषून घेतो आणि तो काय करतो, प्लांटला सप्लाय करत असतो. काय, वनस्पतीला सप्लाय करत असतो. वनस्पती डायरेक्ट मातीतून नायट्रोजन घेऊ शकते का, तर नाही. ती कशाच्या स्वरूपात घेते, तर नायट्रेटच्या स्वरूपात घेत असते. कशाच्या, नायट्रेटच्या स्वरूपात ती आपण काय करत असतो, वनस्पती काय ते रायझोबियम नायट्रेटच्या स्वरूपात वनस्पतीला देते. तर हे सिम्बायोटिक पद्धतीने होतं, म्हणजे एकमेकाला सहाय्य करू अवघे विश्व करू असं त्यांचं काम चालतं. ओके, तर काय करतो हे रायझोबियम काय करतो, नायट्रोजन वनस्पतीला देतो आणि वनस्पतीकडून पण काहीतरी मिळालं पाहिजे मग त्याला, तर वनस्पती त्याला अन्न आणि पाणी सप्लाय देत असते. ओके, तो बॅक्टेरिया असल्यामुळे त्याला जगण्यासाठी अन्न लागतं. ते अन्न सप्लाय करण्याचं काम कोण करतं, तर ती वनस्पती करते. म्हणून त्याला काय म्हणते, सिम्बायोसिस म्हणते. ओके, सिम्बायोट हे झालं तुमचं उत्तर. काय असणार मग याचं, रायझोबियम उत्तर असणार आहे. ओके, आलं लक्षात, क्लिअर. म्हणजे प्रश्नाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन तयार झाला पाहिजे मित्रांनो. ह्या पीवायक्यू सिरीजचा तोच मोटिव्ह आहे की तुमचा प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार झाला पाहिजे. चला पुढं बघा, प्रश्न क्रमांक 7. एकदम सोपा प्रश्न होता मित्रांनो. रोग ज्या आपल्याला हायजीन या चॅप्टर दिलं होतं. काय, हायजीन हा सिलेबस मधला घटक आहे. या हायजीन या घटकावर हा प्रश्न होता. ओके, हायजीन या घटकावर हा प्रश्न होता. ओके, चला बघा काय विचारलं होतं. प्रश्न 7. विषाणूजन्य रोग आणि कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावायच्या होत्या. जर जोड्या लावामधलं जर तुम्हाला काय जोड्या लावायचा प्रश्न असेल तर हा टॅकल करण्याला खूप सोपा प्रश्न असतो मित्रांनो. फक्त तुम्हाला एक जरी जोडी जर असते ना, कधी कधी उत्तर मिळून जातं. ओके, एक जरी जोडी तुमची जुळली बरोबर तर ते तुमचं उत्तर देऊन जाते तुम्हाला. ओके, आता बघा याच्यामध्ये कसं उत्तर देतं बघा. एड्सचा व्हायरस सगळ्याला माहिती आहे. कोणचा आहे एड्सचा व्हायरस, HIV. कोणचा आहे, HIV, ह्युमिनोडिफिशियन्सी. ओके, विषाणू व्हायरस. ओके, हे झालं तुमचं. आता एड्सचं ह्युमिनोडिफिशियन्सी विषाणू. ओके, याचं उत्तर काय असणार, अचं काय जुळलं तुमचं, 4 नंबरचा पर्याय जुळला. आता बघा लगेच पर्यायाकडे यायचं मित्रांनो. काय, लगेच पर्यायाकडे यायचं. अचं 4 कुठे आहे, अचं 4 आहे का, नाही, तर 3 आहे. अचं 2 नंबरच्या पर्यायामध्ये अचं काय आहे, 2 दिलेलं आहे. 3 नंबरच्या पर्यायामध्ये अचं 4 दिलेलं आहे आणि 4 नंबरच्या पर्यायामध्ये अचं 3 दिलेलं आहे. म्हणजे तुमचं उत्तर लगेच सेकंदामध्ये उत्तर निघतं मित्रांनो. हा टाइम मॅनेजमेंटचा इश्यू आहे. ओके, हा पीवायक्यू अनालिसिसचा फायदा आहे. तुम्हाला एका सेकंदात उत्तर निघलं, तुम्ही लगेच पुढे जायचं गोल करून. याच्यावर पुन्हा बाकीच्या जोड्या जुळत बसायच्या का, तर अजिबात गरज नाही मित्रांनो. कारण की पर्यायच नाही दुसरे तसे. 4 अला 4 एकाच ठिकाणी आहे ना, तर बाकी बघायचं कशाला, वाचायचं पण नाही मित्रांनो. दुसरा वाचायची पण गरज नाही. ओके, चला आता आपण इथं विश्लेषण घेतो त्याच्यामुळे आपण बघूया. ओके, आता कांजण्या आहे. कांजण्याचा विषाणू कोणचा आहे, तर व्हॅरिसेला झोस्टर विषाणू आहे. कोणचा आहे कांजण्याचा, व्हॅरिसेला. कुठे आहे व्हॅरिसेला, 3 नंबरचा पर्याय. जोडी जुळली तुमची, व्हॅरिसेला झोस्टर. आता लिव्हर डॅमेज आणि सिरोसिस. लिव्हर डॅमेज आणि सिरोसिसचा विषाणू कोणचा आहे तुमचा, हिपेटायटिस बी. हिपेटायटिस बी हा तुमचा काय विषाणू आहे त्याचा. म्हणजे तुमचं सीचं काय असणार आहे, 2. आणि रक्तस्रावी ताप कोणत्या विषाणूपासून होतो, तर डेंग्यू विषाणूपासून होतो. ओके, म्हणजे तुमचं काय उत्तर असणार आहे, 4, 3, 2, 1. 4, 3, 2, 1 जुळला, बरोबर जुळला. बाकीचे तुम्हाला 3 जोड्या जुळवायची गरज पडली होती का ह्या प्रश्नामध्ये, तर अजिबात पडली नव्हती. ओके, हे जर लक्षात घ्या. पीवायक्यू अनालिसिस करताना याच्यावर काम करा मित्रांनो, हे फोकस करा. ओके, चला पुढे.
आता बघा प्रश्न क्रमांक 8 काय विचारला होता, मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो? मानवी रक्त, आता ह्युमन ब्लड तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, ब्लड मध्ये 2 घटक असतात प्रामुख्याने जर ब्लडचा जर विचार केला तर ब्लड मध्ये 2 घटक असतात, एक असतो प्लाझ्मा आणि दुसरं असतं ब्लड कार्पसल्स. काय? प्लाझ्मा आणि ब्लड कार्पसल. त्यातलं प्लाझ्मा जर विचार केला तर 55% असतो आणि ब्लड कार्पसल विचार केला तर ब्लड कार्पसल 45% असतात. आता ब्लड कार्पसल मध्ये काय काय असतात, तुमच्या आरबीसी येतात, तुमच्या डब्ल्यूबीसी येतात, तुमच्या प्लेटलेट्स त्याच्यामध्ये येतात. ओके, या तिन्ही मिळून काय होतं, ब्लड कार्पसल्स तयार होतात, म्हणजे त्याला रक्तपेशी म्हणतो आपण, ब्लड सेल्स. ओके, हा तुमचा, आणि तो किती टक्के असतो ब्लड सेल? 45%. आणि प्लाझ्मा किती असतो? 55%. मग आयोगानं बघा इथं आपल्याला तिथंच फसवलेलं आहे मित्रांनो. आता बघा तिसरा आणि चौथा पर्याय काहीच कामाचा नाही, 60 आणि 20 तो म्हणजे उगा सेट करायचं म्हणून काहीतरी आकडे दिलेले आहे. ओके, पण पहिल्या दोन मध्ये बघा, पहिल्या दोन मध्ये फसवण्याचं आयोगाने काम केलेलं आहे. ओके, आता ब्लड कार्पसल किती असतात? 45% असतात. ते 1 नंबरच्या पर्यायामध्ये दिलं तुम्हाला. समजलं तुम्हाला? काय जर 1 नंबरच्या पर्यायामध्ये ते लगेच तुम्हाला सुरुवातीलाच दिलं. तुम्हाला जर पहिलं जर आठवलं ब्लड सेल 45% असतात, तुम्ही जर प्रश्न घाई गडबडीमध्ये जर तुमच्या कोणता प्रश्न वाचताना चुकी झाली असेल तर तुम्ही 1 नंबरला टिक करणार आणि पुढे जाणार. ती चूक होऊन द्यायची नाही मित्रांनो. आयोग असंच आपल्याला फसवत असतं. आता आपण 2 प्रश्न बघितले जे पहिल्या ह्याच्यात आपण फसू शकत होतो पहिल्या ऑप्शन मध्ये, तर इथं फसायचं नाही. व्यवस्थित प्रश्न वाचायचा, थोडा सावकाश वाचायचा प्रश्न. 1 सेकंद वाचायचा ऐवजी 2 सेकंदात प्रश्न वाचायचा, पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट वाचणं. प्रश्न समजला तर तुम्हाला उत्तर लगेच कळतं. ओके, त्याचं उत्तर काय असणार मग? 55%. 45% काय आहे तुमच्या? ब्लड सेल्स. काय आहे तुमच्या? 55% ब्लड सेल्स. ओके, हे इथं लक्षात ठेवा. आता प्लाझ्मा, आता हे झालं. आता प्लाझ्मा किती टक्के असतो? 55. मग सर प्लाझ्माचं कंपोजिशन काय असतं? म्हणजे याच्यावर भविष्यात प्रश्न विचारू शकतात का? 100% याच्यावर भविष्यात प्रश्न विचारू शकतात. ओके, आता प्लाझ्मा मध्ये काय असतं बघा, पाणी असतं. पाणी किती टक्के असतं? तर 90 ते 92% पाणी असतं. त्यात प्रोटीन्स असतात. प्रोटीन किती असतात? 6 ते 7%, 6 ते 8% प्रोटीन असतात. ओके, त्यात कोणकोणचे प्रोटीन असतात? तर मग त्यात अल्ब्युमिन असतो, ग्लोबिलिन असतो, तुमचा फायब्रिनोजेन असतो आणि प्रोथ्रोम्बिन असतो. ओके, आता या अल्ब्युमिन, ग्लोबिलिन, फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन याच्यावर आयोगाने सतत प्रश्न विचारलेले आहे. काय जुन्या काळामध्ये याच्यावर प्रश्न विचारलेले, याच्यावर येऊ शकतो का? तर 100% येऊ शकतो. आता याच्यावर कोणत्या पद्धतीने प्रश्न येऊ शकतो? तर अल्ब्युमिनचं काम काय आहे, ग्लोबिलिनचं काम काय आहे, फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिनचं काम काय, याच्यावर प्रश्न विचारू शकतो मित्रांनो. जोड्या लावामध्ये प्रश्न आलेला आहे. ओके, हे मी तुम्हाला आयोग याच्यावर वारंवार प्रश्न विचारतो मित्रांनो. ओके, हे ध्यानात ठेवा तुम्ही. आता अल्ब्युमिनचं काम काय आहे? अल्ब्युमिनचं, तर आपल्या शरीराचं जे पाण्याचं पातळी असते, पाण्याचं संतुलन ठेवण्याचं काम कोण करतं? तुमच्या रक्तातील अल्ब्युमिन करत असतो. ओके, अल्ब्युमिन नावाचं प्रथिन करत असतं. ग्लोबिलिनचं काम काय आहे? ग्लोबिलिन तुमच्या शरीरात अँटीबॉडी निर्माण करत असतं. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये फॉरेन पार्टिकल किंवा अँटीजन, त्याला आपण सायन्स विज्ञानात भाषेत अँटीजन म्हणतो, जेव्हा तुमच्या शरीरामध्ये अँटीजन एंटर करतं त्यावेळेस त्याच्यावर अटॅक करण्यासाठी काय असते? अँटीबॉडीज असतात मित्रांनो आपल्या शरीरामध्ये. आणि त्या अँटीबॉडीज तयार करण्याचं काम कोण करतं? तुमचं ग्लोबिलिन नावाचं प्रोटीन, प्लाझ्मा मधलं जो प्रोटीन आहे ते करत असतं. ओके, क्लिअर झालं तुमचं हे? ओके, चला पुढे. म्हणजे त्याने काय होते? आपल्या रोग प्रतिकार शक्ती काय होते? वाढली जाते. ओके, अँटीबॉडी तयार केले म्हणजे रोग प्रतिकार शक्ती तुमची निश्चितच वाढणार आहे. ओके, आता जे फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन आहे, हे जे 2 आहे ते काय करतात? तर तुमचं रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतं. ओके, जर तुम्हाला तुमच्या एखादे चालताना, बोलताना किंवा काही काम करताना जर तुमच्या शरीराला जखम झाली, इजा झाली, त्या इजेतून जेव्हा, त्या जखमेतून जेव्हा रक्त बाहेर येतं, ते थोड्या वेळाने काय होतं? गोठलं जातं मित्रांनो. त्याचं काय होतं? ब्लड क्लॉट होतं. ते क्लॉट करण्याचं काम कोण करतं? तुमचं फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन नावाचं प्रोटीन करत असतं. ओके, हे लक्ष द्यावं. हे 4 प्रोटीन खूप महत्वाचे मित्रांनो प्लाझ्मा मधले. याच्यावर सतत आयोग काय करत असतं? प्रश्न विचारत असतं. ओके, हे तिथं ध्यानात ठेवा. आणि बाकीचे मग 1-2% असतं, ते ग्लुकोज असतो, अमायनो आम्ल असते, किंवा तुमचे एक क्षार असतात. ओके, युरिया पण असतो त्याच्यामध्ये थोडंफार. ओके, हे इथं तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढं बघा, प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते? आता बघा, आयोगाने एका पाठीमागे एक आपल्याला रक्तावर 2 प्रश्न विचारलेले. ओके, प्लाझ्माचे विचारलं, त्याच्यानंतर रक्त गोठण्यास मदत करणारे विचारलं. नैसर्गिक, आपल्या बॉडीमध्ये जेव्हा रक्त
रक्ताचं वहन होतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, ते कशा मार्फत होतं तर ते आर्टरीच्या मार्फत होत असतं मित्रांनो. त्या आर्टरी मधून जर रक्त वाहत असताना ते गोठलं नाही पाहिजे. काय जर रक्त गोठलं तर काय होईल, आर्टरी ब्लॉक होईल. आर्टरी ब्लॉक झालं ते रक्त शरीरभर पोहोचणार नाही आणि त्याच्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो. ओके, हे इथं लक्षात ठेवायचं. ते रक्त न वाटण्याचं काम आपल्या शरीरामध्ये हिपॅरिन नावाचं रसायन करतं, एक औषध करत असतं. ओके, हिपॅरिन, कोणचं हिपॅरिन. आणि हिपॅरिन काय करत असतं, ते रक्त गोठून न देण्याचं काम कोण करत असतं, त्याला अँटीकॉग्युलंट म्हणतात. काय म्हणतात, अँटीकॉग्युलंट. ओके, अँटीकॉग्युलंट. मग ते काय असणार याचं उत्तर, हिपॅरिन. हे नैसर्गिक आहे मित्रांनो. आता नॅचरल आहे. आता बघा पर्याय पुढचे बघा. आता सोडियम सायट्रेट दिलेला आहे, सोडियम नायट्रेट दिलेला आहे. आता सोडियम सायट्रेटचाच नावाशी साधर्म्य असलेला आयोगाने मुद्दामून इथं काय टाकलेला, सोडियम नायट्रेट टाकलेला आहे. पण सोडियम नायट्रेट काय करतं मित्रांनो, सोडियम नायट्रेट हे आपलं खत असतं जे आपण शेतीमध्ये वापरतो, त्या खतामध्ये सोडियम नायट्रेट असतात. ओके, हे ध्यानात ठेवा. डिंकाचा काही संबंध नाही, उगा डिंक टाकायचा म्हणून टाकून दिलेला आहे पर्याय. ओके, आता सोडियम सायट्रेट आहे हे महत्वाचं आहे. आपल्या बॉडीमध्ये जर रक्त गोठून द्यायचं नसेल तर काय कोणचं असतं, तर औषध असतं ते असतं हिपॅरिन. ते नैसर्गिक आपल्या बॉडीमध्ये नॅचरली ते तयार होत असतं. ओके, आता सोडियम सायट्रेट, सोडियम सायट्रेटचा काय उपयोग आहे मग सर? सोडियम सायट्रेटचा उपयोग आहे मित्रांनो, आपण ज्यावेळेस ब्लड डोनेट करतो, काय करत असतो आपण, ब्लड डोनेट करतो. ब्लड डोनेट केलं म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेर आपलं रक्त जातं. शरीराच्या बाहेर रक्त आलं तर हिपॅरिनचं काम तिथं संपतं. काय होतं, हिपॅरिनचं काम तिथं संपतं आणि तिथं काम करतं सोडियम तुमचं सायट्रेट. म्हणजे जे ब्लड त्या पिशवीमध्ये आपण ब्लड डोनेट करताना ज्या पिशवीमध्ये देतो, त्या पिशवीमध्ये ऑलरेडी काय असतं, सोडियम सायट्रेट नावाचं केमिकल असतं. काय केमिकल असतं ते काय करतं, तर ते रक्त गोठून देण्याचं, न गोठून देण्याचं काम करतं. काय रक्त गोठून देण्याचं काम ते काय करत असतं, सोडियम सायट्रेट करत असतं. कधी, ब्लड डोनेट केल्यावर. ओके, किंवा शरीराबाहेरच्या जर रक्त गेलं तर ते काम त्याचं न गोठून देण्याचं काम कोण करतं, सोडियम सायट्रेट करत असतं. ओके, हे जर तुम्हाला लक्षात ठेवा. आता हिपॅरिन कुठं होतं शरीरामध्ये तयार आपल्या, तर हिपॅरिन आपल्या यकृत, जे लिव्हर आहे, शरीर आपल्या ज्या मास्ट सेल आहेत आणि पांढऱ्या रक्तपेशीमधील WBC मधील ज्या बेसोफिल्स आहेत त्याच्यामध्ये काय होतं, हे हिपॅरिन तयार होत असतं. ओके, हे इथं तुम्ही लक्षात ठेवा. चला, सोडियम सायट्रेट तुम्हाला सांगितलं हे रासायनिक रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे आहे. ते रक्तपेढीमध्ये आपल्या ज्या ब्लड बँक आहे त्या साठवलेले रक्त न गोठण्यासाठी वापरले जाणे बाह्य रासायनिक आहे. ओके, चला पुढे बघा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. आता ह्या धातुक्यावर प्रत्येक परीक्षेला प्रश्न आहे मित्रांनो, याच्यामुळे आपल्याला एरिया माहित होतो. यावेळेस काय विचारलेलं आपल्याला, पितळ विचारलेलं आहे, म्हणजे ब्रास विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, पितळ विचारलेलं आहे. यालाच काय इंग्लिश मध्ये म्हणतात, ब्रास. ब्रास आणि ब्रॉन्झवर तुम्ही जर PYQ जर अनालिसिस केली, तुम्हाला 7-8 प्रश्न सापडतील. ब्रास कशापासून तयार होतं आणि ब्रॉन्झ कशापासून तयार होतं, ड्युरॅल्युमिनियम कशापासून तयार होतं, स्टेनलेस स्टील कशापासून तयार होतं. हे जे धातुकापासून, हे धातुके हे काय, हे काय तुमचे मिश्र धातू आहे. हे मिश्र धातू कशापासून तयार होतात हे आपल्याला नेहमी प्रश्न विचारत असतो मित्रांनो, आणि ते करणं गरजेचं आहे आपल्याला. ओके, आता आपल्याला इथं विचारलेलं काय आहे, पितळ विचारलेलं आहे, म्हणजे आपल्याला ब्रास विचारलेलं आहे मित्रांनो. काय विचारलेलं आहे, ब्रास कशापासून होतं, तर तुमचं तांबे आणि जस्त. याचं ध्यानात ठेवायची ट्रिक सांगतो तुम्हाला, पिताजी. काय, पिताजी, हे ध्यानात ठेवायचं. पिताजी, पी म्हणजे पितळ, ता म्हणजे तांबे आणि जी म्हणजे जस्त. हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता बघा, तांबे आणि कथील पासून काय लगेच तुम्हाला आयोग फसवण्यासाठी बघा उत्तर काय दिलं, आपला चौथा पर्याय दिला. आणि पहिल्या पर्यायामध्ये काय दिलं, तांबे आणि कथील कशाचं आहे, तर ब्रॉन्झ आहे. ब्रॉन्झ. ओके, ब्रॉन्झ कशापासून बनतं, तर तांबे आणि कथील. ओके, याच्यापासून बनतं, ध्यानात ठेवा. लोह आणि क्रोमियम पासून काय बनतं तुमचं, स्टेनलेस स्टील. म्हणजे लोह, क्रोमियम, निकेल आणि कार्बन याच्यापासून काय बनतं, स्टेनलेस स्टील बनतं. ओके, ड्युरॅमिलियम कशापासून बनतं तुमचं, ॲल्युमिनियम, कॉपर, मॅग्नेशियम आणि मॅग्नीज पासून बनतं. ओके, नायक्रोम कशापासून बनतं, तर निकेल आणि क्रोमियम पासून नायक्रोम बनतं. ओके, क्युप्रा निकेल कशापासून बनतं, कॉपर आणि निकेल यांच्या मिश्रणापासून काय बनतं, क्युप्रा निकेल बनतं. आणि सोल्डर कशापासून बनतं, तुमचं लीड आणि टीन. ओके, या धातूपासून तुमचे
हे बनतं. ओके, ध्यानात ठेवा. याचे हे पण ध्यानात ठेवा मित्रांनो, याचे संज्ञा पण ध्यानात ठेवा. कधी कधी आयोग काय करतं, नाव नाही विचारतात, फक्त संज्ञा देतं आणि संज्ञावर तुमचा प्रश्न असतो. 3ला कोणती संज्ञा आहे, एस एन. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, चला पुढे चला. आता बघा प्रश्न अगोदर याच्या पूर्वीचा प्रश्न जो होता तो कोणता होता, मिश्र धातूवर होता. आता काय विचारलेलं आपल्याला, धातूचे ओर विचारलेलं आहे. काय पुढचा प्रश्न कशावर विचारला आहे आयोगानं, ओरवर. ओरवर पण 100% एक प्रश्न असतो मित्रांनो. ओके, आता याच्या काय म्हणते त्याला, गट ब ची जी संयुक्त पूर्व परीक्षा झाली 2026 ची, त्या 26च्या पूर्व परीक्षेमध्ये इकडे ओव्हर मध्ये जोड्याला विचारलं होतं. ह्यावेळेस आपल्याला काय विचारलं, फक्त मेलाकाइट हे धातू, काय विचारलं होतं, मेलाकाइट हे डॅश डॅश धातूचे ओर आहे. ओके, मूळ आहे. ओके, हे विचारलं होतं आपल्याला. तर मेलाकाइट कशाचे ओर आहे मित्रांनो, ते कॉपरचे म्हणजे तांब्याचे. तुमच्या काय कशाचे ओर आहे, तांब्याचे. ओके, आता तांब्याचे ओर कोणकोणचे, आता मेलाकाइटचा रासायनिक फॉर्म्युला काय, Cu2CO3 डॉट OH टेकन ट्वाइस. ओके, हा त्याचा रासायनिक फॉर्म्युला आहे. अजून ओर काय, कॉपरचे ओर कोणकोणचे, कॉपर पायराइट, क्युप्राइट, हे पण त्याचे ओर आहे. ध्यानात ठेवा. गट ब ला कॉपर पायराइट विचारलं होतं. गट ब ला काय विचारलं होतं, कॉपर पायराइट. आयोग याच्यावर सातत्याने प्रश्न विचारतो मित्रांनो. हे तुमच्या नोट्स मध्ये लिहिलेलं असायला पाहिजे आणि त्याचं तुम्ही वारंवार रिव्हिजन केलेलं पाहिजे. काय होतं, रिव्हिजन जर वारंवार केली तर तुम्हाला ते लक्षात राहतं आणि पेपरमध्ये काय होतं, तुमचं जम्बलिंग होत नाही किंवा तुम्ही त्याच्यात कन्फ्युज होत नाही. ओके, हे इथं तुम्ही लक्षात ठेवा. आता लोखंडाचे ओर कोणकोणचे, तर तुमचे हेमेटाईट आहे, मॅग्नेटाईट आहे, लिमोनाईट आहे आणि सिडेराईट आहे. ओके, हे इथं तुम्ही लक्षात ठेवा. अल्युमिनियमचे कोणकोणचे आहे, बॉक्साईट आहे. ओके, आणि सल्फर हा धातू नाही, सल्फर हा अधातू आहे. ओके, अधातू असून तो सल्फाईड किंवा पायराइट्स, गॅलेना किंवा सल्फेट्सच्या स्वरूपात तो काय होतो, आढळतो. ओके, हे जर लक्षात असू द्या. चला पुढे बघा, प्रश्न क्रमांक 12 काय विचारला होता आपल्याला. आता इथं काय विचारलं आपल्याला, बॉन्डवर प्रश्न होता. काय, रासायनिक बॉन्ड या टॉपिकच्या अंतर्खाली हा प्रश्न येतो मित्रांनो. आता बघा काय विचारलं होतं, कॅल्शियम आणि क्लोरीन. आता कॅल्शियम आणि क्लोरीन पासून काय बनलं जातो, कॅल्शियम क्लोराईड तयार होतो. काय होतो, कॅल्शियम आणि क्लोरीन पासून काय होतो, कॅल्शियम क्लोराईड तयार होतो. आता हा कॅल्शियम क्लोराईड कोणत्या बंधाने तयार होतो, हा प्रश्न विचारला होता आयोगाने आपल्याला. तर तो कोणता असतो, आयनिक बॉन्ड. आता बघा यातलं कॅल्शियम आहे ते धातू आहे. काय आहे, कॅल्शियम हा काय तुमचा मेटल आहे आणि क्लोरीन हा काय नॉन मेटल आहे, अधातू आहे. ओके, हे धातू आणि अधातू एकत्र जर आले तर त्याला कोणचा बॉन्ड म्हणते, तर त्याला आयोनिक बॉन्ड म्हणते. ओके मित्रांनो, पहा आयोनिक बॉन्ड, आयनिक बंध, इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीतून, स्थानांतरातून इलेक्ट्रॉन एकमेकाला काय करते, ते ट्रान्सफर करते किंवा देवाणघेवाण करते. कोणचे पाहिजे, पण एक धातू पाहिजे आणि एक अधातू पाहिजे. याची उदाहरणं जर पाहिजे आपण तर NaCl, CaCl2 म्हणजे सोडियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, हे काय झाले त्याचे उदाहरणं झाले. ओके, बघा पुढचा, कोव्हॅलेंट बॉन्ड, सहसंयोज बंध. कोव्हॅलेंट बॉन्ड कधी होतो, तर दोन अधातू अणूमध्ये इलेक्ट्रॉनच्या भागीदारीतून. इथं काय केली जाते मित्रांनो, इथं देवाणघेवाण होती का, तर नाही, इथं काय होती, भागीदारी होती, त्यांची पार्टनरशिप होती त्यांच्यामध्ये. अधातूमध्ये दोन इलेक्ट्रॉनची काय होते, पार्टनरशिप होते. आणि या पार्टनरशिप झाली तर तो कोणचा बॉन्ड तयार होतो, तर तो कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. राज्यसेवेला कोव्हॅलेंट बॉन्डवर प्रश्न विचारला होता. प्रत्येक वेळेस एक प्रश्न असतो. मॅग्नेशियम क्लोराईडचा मागच्या वेळेस मॅग्नेशियम क्लोराईडचा प्रश्न विचारला होता गट ब पूर्व परीक्षेला 2026च्या. 2025ला कशावर विचारला, कॅल्शियम क्लोराईडवर प्रश्न विचारला. आयोग ह्या व्यक्तीची चौकट ठरलेली मित्रांनो. ह्या चौकटीमध्ये आयोग काय करतो, वारंवार खेळत ठेवता आपल्याला, आपण तिथंच कमी पडतो. ओके, हे इथं ध्यानात ठेवा. आता मग कोव्हॅलेंट बॉन्डचे कोणचे काय, H2O, तुमचा CH4, तुमचा कॅल्शियम डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, याचे काय झाले उदाहरणं झालेले आहे. ओके, मेटॉलिक बॉन्ड, धातूच्या धन आयनामध्ये मुक्त इलेक्ट्रॉनच्या समूहामध्ये जो असतो तो मेटॉलिक बॉन्ड असतो. आणि हायड्रोजन बॉन्ड कधी असतो, हायड्रोजन आणि अधिक विद्युत ऋण मूलद्रव्याच्या कमकुवत आकर्षणाला सगळ्यात कमकुवत असणारा असतो तो कोणता असतो, तो हायड्रोजन बॉन्ड असतो. ओके, हे ध्यानात ठेवा. पाण्याच्या मॉलिक्युल मध्ये हायड्रोजन बॉन्ड असतो किंवा आपला जो डीएनए मध्ये पण हायड्रोजन बॉन्ड असतो. ओके, इथं लक्षात ठेवा. बघा प्रश्न क्रमांक 13 काय विचारला होता, खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही, विचारलं होतं मित्रांनो. काय विचारलं होतं, दुष्परिणाम नाही. आता एखादा आपण जलविद्युत केंद्र आहे, आता आपलं समजा एक्झाम्पल सगळ्यात मोठं जायकवाडी जलविद्युत केंद्र आहे.
त्या जायकवाडी जल विद्युत केंद्राचे काही फायदे आहेत तर काही तोटे आहेत. ओके, फायदा काय आहे तर त्याच्यापासून आपल्याला वीज मिळते आणि त्याचे साठवलेलं पाणी, ते पाणी शेतकऱ्यांना दुष्काळामध्ये काम येतं. ओके, हे त्याचे झाले फायदे. आता याचे दुष्परिणाम काय आहे तर ते त्याच्यामुळे काय होते, ते असल्यामुळे खूप मोठं असल्यामुळे ते जमिनीची धूप होते. ओके, जे नदीचा जो नॅचरल प्रवाह आहे, काय नॅचरल फ्लो असतो, तो काय होतो, बाधित होत असतो. त्या फ्लो मध्ये जे नैसर्गिक मासे किंवा जे 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 प्राणी असेल ते प्राणी पण काय होते, बाधित होतात. ओके, हा त्याचा दुष्परिणाम आहे. ओके, आता बघा तर मग आता पर्यायामध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला, वायू प्रदूषण. जलविद्युत केंद्राचा वायू प्रदूषणाशी काय संबंध आहे मित्रांनो? वायू प्रदूषण हे कशापासून होतं तर औष्णिक विद्युत केंद्रापासून होतं. काय होतं, औष्णिक विद्युत केंद्रापासून वायू प्रदूषण होऊ शकतं. कारण की आपण ते कोळसा जाळतो, कोळशाचं जाळल्यामुळे ते धूर निघतो, धुरामुळे काय होणार, वायू प्रदूषण होणार. म्हणजे तुमचं एक नंबरचं उत्तर तुम्हाला लगेच कळून जातं. जमिनीची धूप होते का जलविद्युत केंद्रामुळे? तर जमिनीची धूप होते 100%. नैसर्गिक प्रवाह बाधित होतात का? नदीचा नैसर्गिक प्रवाह बाधित होतो, 100% उत्तर आहे. पाण्यातील जलचरांच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये बाधा येते का? तर येते. ओके, म्हणजे तुमचे हे काय त्याचे 2 आणि 3 4 काय त्याचे दुष्परिणाम आहे. कशाचे? जलविद्युत केंद्राचे दुष्परिणाम आहे, जलविद्युत केंद्राचे. आणि वायू प्रदूषण हे कशाचा दुष्परिणाम मित्रांनो? तर तो औष्णिक विद्युत केंद्राचा. कशाचा आहे तो? औष्णिक विद्युत केंद्राचा. औष्णिक विद्युत केंद्राचा. ओके, त्याच्यामुळे उत्तर काय असणार तुम्हाला? आपल्याला दुष्परिणाम नाही विचारलं होतं. आहे आणि नाही मध्ये सत्य असत्य, योग्य अयोग्य हे प्रश्न वाचताना याच्यावर पहिला तुमचा फोकस गेला पाहिजे आणि लगेच त्याला गोल करायचं. मी जसं इथं दुष्परिणाम नाहीला गोल केलं ना, गोल केलं म्हणजे आपला त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट त्याच्याकडे जातं, आपलं लक्ष त्याच्याकडे जात असतं. इथं ध्यानात ठेवा प्रश्न सॉल्व्ह करताना. ओके, याचं उत्तर काय असणार मग? 1 नंबरचा पर्याय. बघा आता प्रश्न क्रमांक 14 आपल्याला गणित विचारलं होतं. हे गणित कुठून विचारलं तर 9वीच्या स्टेट बोर्ड मध्ये गणित विद्युत धारा चॅप्टर मधून हे प्रश्न तुम्हाला सेट केलेला आहे. आता बघा काय होता प्रश्न समजून घेऊया आपण आता. एका घरामध्ये 100 वॅट काय एक 100 वॅट क्षमतेचा पंखा आहे. काय एका घरामध्ये 100 वॅट क्षमतेचा पंखा आहे. ओके, तो दररोज 10 तास चालतो. काय केलं? चालवला जातो, 10 तास चालवला जातो. ओके, दोन 50 वॅट क्षमतेचे बल्ब आहे. मित्रांनो बल्ब किती आहे तर ते 2 आहे. किती वॅटचे? त्याची क्षमता किती आहे? 50 वॅट. ओके, आणि दररोज 5 तास चालवले जातात. किती तास चालवले जातात? 5 तास चालवले जातात. जर विजेचा प्रति युनिट दर 5 रुपये असेल, काय प्रति युनिट दर किती दिलेला आपल्याला? 5 रुपये. तर 30 दिवसासाठीचे महिन्याचे वीज बिल आपल्याला किती येईल हे आपल्याला इथं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. ओके, चला एक एक स्टेप बाय स्टेप आपण त्याचं कॅल्क्युलेशन करूया. ओके, बघा एका घरामध्ये 100 वॅट क्षमतेचा पंखा आहे. पंखा किती वॅटचा आहे? 100 वॅटचा आहे. ओके, आणि तो किती तास चालवला जातो? दररोज तो 10 तास चालवला जातो. मग त्याला जर गुणिले 10 केले तर एका दिवसामध्ये तो पंखा किती वीज वापरेल हे याचं उत्तर येईल आपल्याला. म्हणजे किती वॅट वापरेल तो एका दिवसामध्ये? 1000 वॅट. ओके, 1000 वॅट तो काय वापरेल? एका दिवसामध्ये वापरेल. आता 2 बल्ब दिले म्हणजे किती वॅटचे रे? त्यांची क्षमता किती आहे? तर 50 वॅट त्यांची क्षमता आहे. किती वॅट आहे? 50 वॅट. आणि तो किती तास चालवला जातो? रोज किती तास चालवले जाते बल्ब? 5 तास. गुणिले काय करायचं? 5 करायचं. ओके, म्हणजे आता 50 दुने 100, 100 पाचे 500. 100 गुणिले 5, 500 वॅट. म्हणजे एका दिवसात किती वीज वापरली जाणार आहे? तर 1500 वॅट. काय 1500 वॅट वीज काय केली जाणार आहे? वापरली जाणार आहे. ओके, 1500 वॅट वीज वापरली जाणार आहे. आता आपल्याला काय विचारलंय? प्रति युनिट दर दिलेला आपल्याला मित्रांनो. काय दिलेला आहे? प्रति युनिट दर दिलेला. म्हणजे आता याचं किलो वॅट मध्ये आपल्याला युनिट कसं असतं? 1 युनिट म्हणजे 1000 किलो वॅट. ओके, आता याचं आपल्याला 1500 युनिटचं आपल्याला काय वॅटचं काय करायचं? किलो वॅट मध्ये रूपांतर करायचं. किलो वॅट मध्ये रूपांतर करताना किती येईल याचं मित्रांनो? 1500चं 1.5 किती येणार तुमचं? 1.5 किलो वॅट. 1.5 किलो वॅट. हे झालं तुमचं एका दिवसाचा वीज वापर. हे काय झालं? एका दिवसाचा वीज वापर. आपल्याला किती दिवसाचं विचारलेलं? 30 दिवसाचं. म्हणजे 1.5 गुणिले 30 काय 1.5 गुणिले 30 जर केलं तर तुमचं उत्तर येतं 45. काय येतं? तुमचं उत्तर 45 किलो वॅट. म्हणजे 45 युनिट यूज केले जाणार किती दिवसात? 30 दिवसात. आता एका युनिटचा दर किती दिलेला आहे? 5 रुपये. आता 45 गुणिले 5 जर केलं तर तुमचं उत्तर येऊन जाईल 45 गुणिले 5. 5 5 25. 2 हात 4 आले.
5 चोक 20 आणि 2 22, 225 रुपये तुमचं काय असणार आहे, वीज बिल असणार आहे. ओके, किती असणार आहे, 225 रुपये तुमचं वीज बिल असणार आहे. उत्तर नंबर ऑप्शन क्रमांक 2 नंबरचा पर्याय तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. हा 9वीचा चॅप्टर, 9वी विज्ञान आणि 10वी विज्ञान या स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला काही एक गणित दिलेले आहे, ते गणित करणे गरजेचे आहे, त्याच्यावर प्रश्न येतात. ओके, हे इथं ध्यानात ठेवा. आता कळलं कसं सॉल्व्ह करायचं, वीज बिल काढायचं. ओके, हे ध्यानात ठेवा. चला प्रश्न क्रमांक 15 बघूया. खालीलपैकी कोणते किरण, काय, खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सान्निध्यात दिशेत बदलत नाही. आता बघा, हे रेडिओ ऍक्टिव्हिटी नावाचा टॉपिक आहे, त्या टॉपिकवर हा प्रश्न विचारलेला. आता एखादा चुंबक आहे, हे चुंबक मी जर ठेवलं, याच्या चुंबकाचा प्रभाव क्षेत्र काय असणार, समजा एवढा आहे त्याचा विद्युत चुंबकीय प्रभाव क्षेत्र असणार. ओके, ह्या क्षेत्रामध्ये जर तुमचे जर रेडिओ ऍक्टिव्ह रे ते जर पाठवले, कोणते असते रेडिओ ऍक्टिव्ह रेज, तर ते असते अल्फा, बीटा आणि गॅमा. ओके, सॉरी, अल्फा, बीटा आणि गॅमा. जर गेले अल्फा सगळ्यांना माहिती आहे, अल्फा काय आहे, पॉझिटिव्ह भार असलेला आहे. काय आहे, पॉझिटिव्ह. त्याच्यावर काय असतो, पॉझिटिव्ह भार असतो. तो काय होतो, तर तो असा रेडिओ ऍक्टिव्ह जातो आणि तो असा डायव्हर्ट होतो, त्याची दिशा काय होते, बदलते. बीटा काय, बीटा म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज. आणि तो निगेटिव्ह चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह जर इकडे जर जात असेल, तर निगेटिव्ह काय होणार, त्याच्या अपोजिट साईडला जाणार 100%. तर मग बीटा कुठे जातो, त्याच्या अपोजिट साईडला, त्याच्या याच्या परत फिरतो असतो. ओके, ध्यानात ठेवा. आणि जो आपला गॅमा रेज आहे, गॅमा रेवर कोणताही चार्ज नसतो मित्रांनो. काय, प्रभार विरहित असतो. त्यामुळे तो काय जातो, सरळ रेषेतून पुढे जात असतो. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, दिशा बदलत नाही. कोणता असतो तो गॅमा रे काय करतो, दिशा बदलत नाही. म्हणजे उत्तर काय असणार तुमचं, 3 नंबरचं. अल्फा किरण म्हणजे हिलियमचा अणू असतो. ओके, विद्युतच्या याच्यामध्ये जर अल्फा किरण गेले तर दिशा बदलतात का, तर 100% दिशा बदलतात. बीटा किरण दिशा बदलतात का, तर बीटा किरण पण दिशा बदलतात. तुमचं कॅथोडिक किरण दिलेलं आहे 4 नंबरचा पर्याय. कॅथोडिक किरणावर पण निगेटिव्ह चार्ज असतो मित्रांनो. काय, निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे तो काय होतो, दिशामध्ये बदलते. विद्युत चुंबकीय क्षेत्रामध्ये दिशा बदलत नाही. कोणचा, तर गॅमा किरणाचा बदलत नाही. ओके, हे इथं लक्षात ठेवा. ओके, चला, धन्यवाद. आपली जी PYQ ची सिरीज आहे ती आपली सतत युट्यूबवर आपण 7 वाजता लाईव्ह येत आहोत किंवा रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला PYQ च्या इंग्लिश तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. ओके, जाताना फक्त एकच करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके, आणि तुमच्या मित्रांना काय करा, शेअर करा. ओके, चला, थँक्यू.